पुण्यातील शाळांचा आरटी प्रवेशास नकार. पुणे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खासगी विनाअनुदानित शाळेत आरटी प्रवेश देणे बंधनकारक असताना पुण्यातील काही खासगी शाळांनी पालकांना आरटीईतून प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून प्रवेश देऊ शकत नाही असे कारण सांगून प्रवेश नाकारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. या आदेशात नमूद केलेल्या सर्व खासगी शाळांमध्ये आरटी प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आरटी कायद्यातील बदल रद्द करण्यात आला आहे. मात्र पुण्याच्या खराडी बायपास येथील ॲमेनोरा स्कूल, कल्याणी स्कूल, उंड्री येथील युरो स्कूल यांनी प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालकांना प्रवेशाविना माघारी परतावे लागल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे. याबाबत अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेकडून शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पालकांनी विचलित न होता प्रवेश नाकारणाऱ्या शाळांच्या तक्रारी कराव्यात असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. शरद जावडेकर यांनी केले आहे. आता आपण इथे पाहूया आरटीईचे प्रवेश संथ गतीने व अतिवृष्टीचा फटका. शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. राज्यभरातून केवळ 16,133 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक लोकांना निर्धारित वेळेत प्रवेश घेता आला नाही, तर काही पालकांनी सततच्या विलंबामुळे आरटी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान अजून प्रवेशासाठी 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आरटीईच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला मंगळवार दिनांक 23 जुलैपासून सुरुवात झाली असून राज्यभरात 93,009 बालकांना प्रवेशासाठी शाळा जे आहेत ते देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन सोडतीच्या माध्यमातून प्रवेशासाठी शाळा अलॉट करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत 16,133 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कमी प्रवेशांमुळे प्राथमिक शिक्षण विभागाकडून पालकांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. प्रतीक्षा यादीत 71,276 बालकांचा समावेश आहे. रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. अतिवृष्टीमुळे अनेक पालक प्रवेशासाठी शाळांमध्ये जाऊ शकले नाहीत. तसेच बहुतांश पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे. यंदा 9,217 शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश दिले जाणार आहेत, तर 1,05,223 इतकी प्रवेश क्षमता आहे. यावर्षी 2,42,516 इतके अर्ज आलेले आहेत. भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.